नांदेड येथील विश्रामगृह येथे मराठवाडा विधानसभा आढावा बैठक रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे सचिव माधव जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पार पडली। या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सचिव श्रीपती ढोले यांनी केले। सदर बैठकीला रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव युवराज दसवाडीकर, महाराष्ट्राचे संघटक भैयासाहेब भालेराव, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष खाजामिया पटेल, महाराष्ट्राचे सदस्य सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्राचे सदस्य चौरे, महाराष्ट्राचे युवा सेनेचे अध्यक्ष किरण घोंगडे आदी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्राचे सदस्य चंद्रकांत रुपेकर यांची बीड जिल्ह्याचे निरीक्षकपदी निवड करण्यात आली। सिद्धार्थ कांबळे यांना धाराशिव जिल्हा निरीक्षकपदी नेमण्यात आले। महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांची तयारी करीत आहोत। त्या अनुषंगाने ही मराठवाड्याची आढावा बैठक घेण्यात आली। तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा जागा लढवणार असल्याचे सांगितले। समविचारी पक्षांसोबत युती करण्यास सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार यावेळी महाराष्ट्र कमिटीकडून देण्यात आले। नांदेड विश्रामगृह येथे मराठवाड्याचे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे व त्यांच्या टीमने सर्वांचे स्वागत करून आभार मानले।